शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता की राजाभिषेक? तुम्हाला काय वाटतं? हे दोन्ही शब्द बरोबर आहेत? तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. एका य अक्षरामुळे पूर्ण इतिहास कसा बदलला याचे पुरावे काही बघू. 6 जून 1674 या सोहळ्याचे विधी करण्यासाठी स्वतः गागाभट्ट काशीहून रायगडास आले होते. त्यांनी या सोहळ्याचे वर्णन करताना एक संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे नाव त्यांनी राज्याभिषेक प्रयोगा असं नाही लिहिले. त्यांनी या ग्रंथाचे नाव शिव राजाभिषेक प्रयोगा असं लिहिलंय. एवढंच काय, खुद्द श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या संस्कृत ग्रंथात म्हणजे बुधभूषणमध्ये पहिल्याच अध्यायात आपल्या वडिलांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा गौरव करताना राजाभिषेक हाच प्रयोग वापरले. अजून इतर दानपत्रांमध्येही त्यांनी राजाभिषेक हाच उल्लेख केलेला आहे. मग हा शब्द बदलणारे तुम्ही आम्ही कोण? बर, राजाभिषेक म्हणजे राजाचा अभिषेक आणि राज्याभिषेक म्हणजे राज्याचा अभिषेक. हा शब्द बदलला कसा? स्वतः हे विधी करणारे, हा सोहळा पार पाडणारे गागाभट्ट आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही राजाभिषेक म्हणजे राजाचा अभिषेक असंच वर्णन करत आहेत. मग हा राजाभिषेक शब्द पुढे चालून राज्याभिषेक कसा झाला? थोडा विचार करा. याचं उत्तर आहे आधुनिक व्याकरणकार आणि नक्कल करणारे. थोडक्यात जे मूळ संस्कृत ग्रंथ आहेत त्याची नक्कल करताना या लोकांनी राजाभिषेकाचा राज्याभिषेक केला. आपण किती दिवस ह्याच रूढी पाळणार आहोत? खरं सगळ्यांसमोर यायला पाहिजे. इतिहास बदलला तरी चालेल, पण सत्य बदलता कामा नये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा आणि सत्य सगळ्यांसमोर आणा. जय शिवराय.